अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिमोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, भक्ता लागुनी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा स्त्री दैवी शक्तीचा सन्मानार्थ साजरा केला जाणारा नवरात्र हा उत्सव आणि आजपासून सुरू होणाऱ्या या नवरात्र उत्सवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देते. देवीच्या चरणाशी नतमस्तक होते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नवरात्र खरं सांगायचं तर हे शारदीय नवरात्र असं म्हणतात. हा ऋतू बदलाचा कालावधी आहे. अनेकविध बदल ऋतुमानात सुद्धा होत असतात आणि हे नवरात्र देवीची विविध रूपं आपल्या अनेकविध गोष्टी शिकवत असतात. नेमकं या देवीच्या रूपातून काय शिकलं पाहिजे, हा उत्सव साजरा करताना आनंद तर आपल्याला मिळतोच, पण त्याचबरोबर कोणत्या गोष्टींचं नेमकं भान ठेवलं पाहिजे हे शिकण्याची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आणि याच दृष्टिकोनातून आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या निमित्ताने जगज्जननी नमोस्तुते या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज तज्ज्ञ सखी इथे आलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत संस्कृती अभ्यासक माधुरी याडकीकर भागवत मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि नवरात्रीच्या आपल्याही मनापासून शुभेच्छा देते. देवीची रूपं मी म्हटलं तसं की अनेकविध गोष्टी शिकवत असते, पण आपण नेमकं कुठल्या गोष्टी या 9 दिवसात घ्यायच्या आहेत आणि काय शिकायचं आहे हे आपल्याला या उत्सवाच्या निमित्तानं आजच्या भागातून समजणार आहे. सर्वप्रथम मी मॅडमची थोडक्यात ओळख आपल्याला करून देते. संस्कृती अभ्यासक माधुरी याडकीकर भागवत मॅडम यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे इंजिनियर, सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल, सर्टिफाईड बिझनेस ॲनालिस्ट, सर्टिफाईड करिअर कोच ते आहेत. त्याचबरोबर अनेक वर्ष त्या सेवेत आहेत. भूभौतिक प्रकाशनाच्या त्या सहसंस्थापिका आहेत. भूशास्त्राशी संबंधित ओळख भूशास्त्राची या पुस्तकाचे प्रकाशन या विषयाशी निगडित अनेक पुस्तकं मराठीतून करण्याचा त्यांचा मानस आहे. पर्यावरण स्नेही पौरोहित्य तसेच याज्ञिकी संस्कृती अभ्यासक त्या आहेत. सर्व प्रकारची देवकार्य, षोडोपचार पूजा, नवचंडी, गणेशयाग अशा विषयात सुद्धा त्या पारंगत आहेत. त्याचे वर्ग सुद्धा त्या घेतात. उत्तम लेझिम खेळतात आणि शिकवतात. पथकही बसवून देतात. विवाह संस्कार आणि कृषी गणेश अशा विषयांवर इंग्रजी आणि मराठी भाषात त्यांचं लिखाणाचं कार्य सुरू आहे. जगज्जननी नमोस्तुते हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि आज घटस्थापना आपण म्हणतो. आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. देवीचा खऱ्या अर्थानं सन्मान करणारा हा सोहळा आणि उत्सव. तर घटस्थापनेचा आणि भारतीय संस्कृतीचा हा खरं तर खूप जवळचा संबंध आहे आणि भारतीय संस्कृतीत असेच सगळे सण उत्सव हे त्याच्याशीच निगडित असलेले दिसतात. तर घटस्थापना आणि भारतीय संस्कृती यांचं काय नातं आहे, काय सांगाल याविषयी? नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः. त्या सर्व चराचरात शक्तिरूपाने भरून उरलेल्या देवीला मी आधी प्रथम वंदन करते आणि पुन्हा एकदा मला इथे संधी दिली त्याच्याबद्दल सह्याद्री वाहिनी आणि सखी सह्याद्री टीमचे मी आधी आभार व्यक्त करते. आणि हा जो प्रश्न आता तुझा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळूया. तर ज्या संस्कृतीबद्दल तू जे म्हणालेली आहेस तर मुळात तू सुरुवातच त्याची व्यवस्थित करून दिलीस की ते शरद ऋतू आहे, शारदीय नवरात्र आहे वगैरे. तर ह्यात पण काही हजार वर्ष जर आपण मागे गेलं की जेव्हा ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती हे जेव्हापासून इथे चालत आले तेव्हापासून हा उत्सव चालू आहे आपल्याकडे हजारो वर्ष. आणि हा कसला उत्सव आहे तर हा बेसिकली सृजनाचा उत्सव आहे. भूमी जे आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून अन्नधान्य देते, आपण थोडीशी भूमीची सेवा केली की त्याचा हा जो आहे तो हा भूमीचा उत्सव आहे. मूळ ह्याचं जे ऋषी संस्कृती किंवा कृषी संस्कृतीची याचा जो काही संबंध आहे तर मूळ त्याचं कसं असतं की आपल्या घटस्थापना म्हणजे अक्षरशः घटांची स्थापना करणे. जी छोटी छोटी आपण मातीची बोळकी घ्यायची म्हणजे मूळ संस्कृती ही अशी आहे की जी 7-8 धान्य आपल्या इथे जी उगवतात, स्थानिक वाण जे आपल्याकडे उगवतं ते छोटी छोटी बोळकी घ्यायची, त्याच्यात आपल्या शेतातली माती भरायची, आपल्या शेतातल्या पाण्याने त्याचं सिंचन करायचं आणि त्या प्रत्येक बोळक्यात जे स्थानिक आपलं वाण असेल
जे अन्नधान्य तिथे उगवतो ते त्या प्रत्येक बोळक्यात ठेवायचं. ते असं एका ताटात ही सगळी बोळकी ठेवायची, सगळे घट ठेवायचे, मधोमध त्यांना ऊब देण्यासाठी म्हणून एक दिवा ठेवायचा. म्हणून तो नंदादीप आला तो तिथून आलेला आहे. तर तो तसा तिथे दिवा ठेवायचा. आणि हे सगळं जे केलेलं आहे ते आपल्याच घराच्या एखाद्या कोपऱ्यात सुरक्षित ठिकाणी, जिथे ते काही त्याला 10 दिवस कसलाही उपसर्ग पोचणार नाही अशा पद्धतीने ते घरात ठेवायचं. आणि ते अंधारात का ठेवायचं की जर तिथे त्याला एक तर कोणी धक्का लावणार नाही, दुसरं म्हणजे अंधारात जे काही उगवून व्यवस्थित येईल ते उजेडात येणारच आहे ना व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये काय होतं, ते 10 दिवस आपण तसं तिथे ठेवतो, 10व्या दिवशी ते आपण बाहेर आणतो आणि बघतो की कोण सर्वात जास्ती उगवून वर आलेला आहे. मग असं एकच पीक असेल असं काही नाही, 2, 3, 4 सुद्धा असू शकतील. ह्याचा अर्थ काय होतो की त्या वर्षी निसर्ग कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे जास्तीत जास्त, ही बीज प्रक्रिया जी म्हणतात ह्या गोष्टीला. तर हा जो निसर्ग, तो जितकी जास्तीत जास्त पिकं उगवून येतील त्याला निसर्ग अनुकूल. आणि तेच जर तुम्ही तुमच्या शेतात पेरलं तर अर्थातच तुम्हाला 10 हातांनी 100 हातांनी 100 पट निसर्ग ते भरभरून देणारच आहे ते पीक. हा तर कृषी संस्कृतीशी असलेला त्याचा हा धागा आहे. आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्याही पुढे जाऊन मी सांगते की जो अश्विन शुद्ध प्रतिपदा आज आहे, घटस्थापनेचा दिवस आहे. आणि असं मी ठामपणे सांगू शकतो की आजच्याच दिवशी हजारो वर्षांपूर्वी जगभरात सर्व महिलांनी कृषीचा शोध लावलेला आहे. त्या आद्य संशोधिका आहेत, ज्यांना ग्रासरूट इनोव्हेटर्स असं आपल्याला म्हणता येईल. अशा त्या आद्य संशोधिका आहेत. आणि खरोखर मी अशा सर्व आद्य संशोधिका असलेल्या सर्व महिलांचं इथे अभिनंदन करते, त्यांना वंदन करते. आणि ह्या महिला ज्यांच्या घरात आहेत अशा आद्य संशोधिका, त्या आपल्या बंधूंचं मी अभिनंदन करते ह्या गोष्टीसाठी. तर हा अशा पद्धतीचा जर संस्कृतीशी, आपल्या प्राचीन ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती ह्याच्याशी असलेला हा मूळ धागा आहे. मग आता त्याला देवीचं रूप कसं आलं बरं? तर देवीचं दुसरं काय आहे की आता अनेक ठिकाणी आपण बघतो की आत्ताचं जे काही स्वरूप आहे या व्रताचं, की आपण घटस्थापना पण करतो आणि देवीची स्थापना पण करतो. तर ही देवी आली कुठून? तर हे रेणुका हे पण देवीचं एक नाव आहे. रेणुका म्हणजे काय? तर रेणूंनी जी बनलेली आहे अशी ती रेणुका. मग रेणू म्हणजे काय? तर अणुरेणूंमधला रेणू नव्हे, रेणू म्हणजे धुळीचा कण. मग धुळीच्या कणांनी कोण बनलेली आहे? तर ती आपली पृथ्वी आहे ना. बरोबर. पृथ्वीच आपली धुळीच्या कणांनी बनलेली आहे. तर तिचंच हे देवीचं, म्हणजे पृथ्वीच्या सृजनाचा हा जो उत्सव आहे, तीच पृथ्वी ह्या देवी रूपात पण आपण पूजन करतो तिचं. शिवाय घटस्थापनेच्या रूपात पण तिचं पूजन करतो. आणि अनेक ठिकाणी जर घट नसतील तर वेदिका तयार करतात. वेदिका तयार करतात म्हणजे काय? आपल्याकडे जे असेल ते केळीचं पान, पत्रावळ, स्टीलचं ताट, जे काय असेल त्याच्यात पुन्हा प्रक्रिया मगाशी सांगितली तीच, की आपल्या शेतातली माती आपल्याच शेतातल्या पाण्याने सिंचन करायची, त्याच्यात आपल्या स्थानिक उगवणारी अन्नधान्य पेरायची आणि पुन्हा तेच मधोमध दिवा ठेवायचा, तो एका कोपऱ्यात ठेवायचा आणि 10 दिवसांनी बाहेर आणून बघायचं. त्याला वेदिका म्हटलेलं आहे. तर आपापला जो कुलाचार असेल त्याच्याप्रमाणे लोक हे करत असतात. पण ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती ह्याच्याशी आजचा जो सण चालू आहे त्याची ही मूळ हजारो वर्षांपासून अशी तिथे आहे. वा, मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तीच संस्कृती आपल्या सण उत्सव परंपरांमध्ये सुद्धा जपली गेली आहे. ही किती सन्मानाची गोष्ट आहे. आपल्याला एक फोन येतोय मॅडम, तो घेऊया. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. हॅलो. हॅलो, नमस्कार. 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 मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. बोला. खरं तर अभियांत्रिकी नंतर धार्मिकता आणि आध्यात्मिकता आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रामध्ये संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या या ताईंशी बोलताना खरं तर मी भारावून गेलेलो आहे. माझा प्रश्न असा आहे की नवरात्र असो किंवा धार्मिक कुठलाही कार्यक्रम उपक्रम असो, आपण मनोभावे देवीची किंवा विशिष्ट देवाची पूजा करतो. त्यातून एक सात्विकता आणि एक तेज व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावर येतं आध्यात्मिकतेचं. याची प्रक्रिया कशी असते आणि हे तेज, सात्विकता या तथ्य किती आणि कसं आहे हे मला ऐकायला आवडेल. धन्यवाद. नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप छान आहे आणि मला पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारायचा आहे कदाचित तोही याच संदर्भातला आहे की ही जी सात्विकता आहे, खरंच आहे की या सगळ्या सण उत्सवातून आपल्याला जो आनंद मिळतो आणि जी सात्विकता खरं यायला हवी असते किंवा ते तेज यायला हवं आहे, तर याचं मूळ सुद्धा कुठेतरी आपण उत्सव कसा साजरा करतोय, त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय ह्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर साधारण या रवींद्रजींचा जो प्रश्न आहे त्याचं काय आपण उत्तर द्याल, काय सांगाल? धन्यवाद रवींद्रजी. एकतर आपला जो प्रश्न आहे की सात्विकता, उपासना आणि ते तेज हे येण्याचं
येण्याची इच्छा असणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठीच मुदलात हे जे सांगितलेलं आहे नवरात्राचं, हे मुदलात व्रत म्हणून सांगितलेलं आहे. व्रत ह्याचा अर्थ काय, की कुठली एखादी विशिष्ट नीतिनियमांचं आचरण, प्रतिज्ञा, उपासना, विशिष्ट संकल्प, आणि तो कसा करायला पाहिजे, तर विशिष्ट काळ, विशिष्ट तिथी, विशिष्ट वार, विशिष्ट महिना किंवा विशिष्ट पर्वकाळी अशा पद्धतीने आपल्याकडे व्रत सांगितलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्या तिकडे जाण्याचा मार्ग ह्या व्रतांमधून जातो. आणि व्रतवैकल्य ही कशा पद्धतीची असतात, की काही काम्य व्रत असतात, काही निष्काम असतात, काही कायिक, वाचिक, मानसिक अशी विविध प्रकारची मतं आहेत. तर आपण जर निष्काम व्रतवैकल्य केलं तर त्याच्यातून ह्या अशा सर्व प्रकारचं जे तेज आपल्याकडे येतं, तर ते त्याच्यातून होतं. आणि ते काही आज केलं व्रत म्हणून उद्या येतं, जसं पी हळद नि हो गोरी असं होत नाही. त्याचप्रमाणे हे होत नाही, की व्रत घेताना तुम्ही संकल्प काय घेता. बरोबर. ह्याला महत्त्व आहे, की समजा आता आपल्याला जो सोपा असेल, की समजा तुम्ही काय देवीचं मी रोज स्तोत्र म्हणीन, की देवीचा अमुक एक जप मी रोज करीन, तर हे कधी करायचं असतं, ते एक कुठली तरी वेळ तुमच्या सोयीची आपण ठरवायची. आपली एक जागा ठेवायची, देवासमोर मी अमुक ठिकाणी आपलं आसन वेगळं ठेवायचं. आसनाचे नियम आहेत, कोणत्या तरी आपल्या जाणकार गुरुजींना लोकल जे असतील त्यांच्याशी बोलून या जास्तीच्या गोष्टींची माहिती करून घ्या. पण हे कसं, हे सातत्य हे त्या व्रताचं महत्त्वाचं अंग आहे. की एक समजा तुम्ही कुठली सर्व मंगल मांगल्य हा जरी एक तुम्ही श्लोक ठेवलात, की हा मी रोज म्हणेन, मला हा श्लोक आवडतो, मला हे देवीचं रूप आवडतं आणि मी हा श्लोक मी रोज म्हणणार, रोज मी 108 वेळा हा श्लोक म्हणणार, सकाळी आंघोळ झाली की मी हा म्हणणार, असं ठेवून तुम्ही रोजच्या रोज जेव्हा सातत्याने किमान 1 वर्ष, 1.25 वर्ष अशा पद्धतीने ती उपासना करा, तेव्हा तुम्ही हे जे सात्विकतेचं तेज वगैरे ते आपल्याला जाणवतं. आणि जेव्हा आपण उपासना करत जातो ना पुढे, सातत्य आणि एकाच वेळ, एकच ठिकाण आणि सातत्य हे 3 त्याचे भाग आहेत. आणि त्याच्यातून हे सर्व आपल्याला त्याच्यातून मिळतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे हे आपण ठरवायचं. खरंय. खूप छान आपण उत्तर दिलं. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. लीलाधर चोपडे आपल्याला प्रश्न विचारतायत वर्ध्याहून. नमस्कार. मी लीलाधर चोपडे कारंजा घाडगेवरनं बोलतोय. आपणा सर्व टीमला नवरात्राच्या शुभेच्छा. आपणालाही शुभेच्छा. लीलाधर चोपडे कारंजा घाडगेवरनं बोलतोय. तुम्हा सर्व टीमला नवरात्राच्या शुभेच्छा. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की घटस्थापना ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून याचं काय महत्व आहे? कारण आपण अभ्यासक आहात, तर आयुर्वेदिक दृष्टिकोनात नेमकं आजच्या दिवशी असं काय घडलेलं आहे की ज्या माध्यमातून आयुर्वेदिक लोक या दिवसाला खूप चांगलं मानतात? या विषयावर थोडा प्रकाश टाकाल. त्यांचा प्रश्न आपल्याला समजला असेल. काय सांगाल याविषयी अधिक? आयुर्वेदात सुद्धा जसं मी आत्ता सांगितलं, की मुळात आयुर्वेद वगैरे हे जी मूळची जी ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती ह्याच्यातूनच पुढे जे आपले वेद वगैरे निर्माण झाले, त्याच्यातूनच हे सगळी आपली धर्मशास्त्र, आयुर्वेद, रसायनशास्त्र आणि जे जे काही आहेत हे सगळं त्याच्यातूनच निर्माण झालं. तर आयुर्वेदात एक हे आपल्याकडे मार्कंडेय वैद्यकीय पद्धती म्हणून मान्यता आहे त्या पद्धतीला. तर त्यांनी ह्या ज्या आपल्या नवदुर्गा ज्या आपण म्हणतो की शैलपुत्री, ब्रह्मचारी, आपण त्यांच्याकडे येणारच आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अवघात, पण त्यांनी त्या सर्व नवदुर्गांचा संबंध ह्या आयुर्वेदिक वनस्पतींशी जोडून दिलेला आहे. आणि ती त्या पद्धतीने हे लोक उपचार करतात. आता आयुर्वेदाचं जे महत्त्व तुम्ही विचारताय, तर ह्या पद्धतीत काय सांगितलेलं आहे की जी पहिली देवता आहे आपली शैलपुत्री म्हणून नवदुर्गांमधली, ती म्हणजे आपली हिरडा नावाची वनस्पती आहे. ह्या ज्या वनस्पती आहेत ना, तर ब्रह्मचारिणीचा संबंध ही ब्राह्मी वनस्पतीशी आहे. चंद्रघंटेचा संबंध हा अळीव या वनस्पतीशी लावलेला आहे. कुष्मांडा म्हणजे कोहळा ही वनस्पती त्यांनी सांगितलेली आहे. स्कंदमाता म्हणजे अळशी किंवा जवस. कात्यायनी म्हणजे आपली आंबाडीची पालेभाजी. कालरात्री म्हणजे नागदवणी नावाची वनस्पती. महागौरी म्हणजे आपली तुळस. सिद्धिदात्री म्हणजे शतावरी. विजया म्हणजे आपली नवदुर्गा जी आपल्याला माहिती आहे ती नवदुर्गा. तर विजया म्हणजे विजयादशमीला ती ॲक्च्युली ह्या 9 देवी ज्या आहेत त्या शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत. तर ह्या 9 वनस्पतींचा संबंध. तर ह्या ज्या 9 वनस्पतींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या महिलांच्याच आरोग्याची काळजी घेतात असं नाही, तर संपूर्ण कुटुंबाची त्या काळजी घेतात, पुरुषांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेतात. आणि एवढंच नाही, तर ज्या जमिनीत आपण बीज पेरतो आणि त्याच्यातून पीक मिळवतो, ते अन्नधान्य आपण खातो, त्या जमिनीच्या सुद्धा प्रकृतीची काळजी वाहणाऱ्या वनस्पती ह्या सर्व ह्यांच्यामध्ये आहेत. हे आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याचं महत्त्व माझ्या दृष्टीने आहे. खूप छान, खूपच छान की आपण खरंच मी म्हटलं तसं की सणाकडे कुठल्या दृष्टीने बघतोय, किती
हा मोठा विचार आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं तुकाराम म्हणून गेलेत आणि हे कुठेतरी याही उत्सवामध्ये ह्याच वृक्षांचं महत्त्व देवीशी जोडून किती चांगल्या पद्धतीचा विचार आपल्याकडून केला गेला आहे. या विषयावर मॅडम अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जगत जननी नमोस्तुते हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत संस्कृती अभ्यासक माधुरी याडकीकर भागवत मॅडम. मॅडम, मी आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ इच्छिते की देवीची ही 9 रूपं, खरं तर स्त्रीत्वाचा हा मोठा सन्मान की तिने केलेला जो संहार आहे हा सगळ्यांना माहितीचा आहे. तर काल आणि आज ही जी देवीची 9 रूपं आहेत ती नेमका काय संदेश आपल्याला देत असतात, काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल याविषयी? तर देवीला आपण भगवती म्हणतो. तर देवीची जी रूपं आहेत ती खरं तर असंख्य आहेत. त्यापैकी आपण आपल्याला आजच्या आपल्या क्षमतेत जेवढं शक्य आहे तितकेच थोडीशीच आपण बघू शकतो. तर ते इथपासून आपण सुरुवात करूया की भगवती म्हणजे काय, की भगवान किंवा भगवती हे आपल्याला माहिती आहे. तर भगवान म्हणजे काय, तर यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ह्या 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या रूपाला भगवान किंवा भगवती अशा पद्धतीने म्हटलं जातं. तर आपल्यालाही माहिती आहे की हे दुर्गेचं नवरात्र म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर बंगालामध्ये हे नवदुर्गेचं नवरात्र असतं, महाराष्ट्रामध्ये जगदंबेचं असतं, दक्षिणेकडे तुम्ही गेलात तर चामुंडेचं असतं, नंतर काश्मीरात वगैरे तिकडे वैष्णोदेवीचं वगैरे. म्हणजे स्थलकाल परत्वे देवीचं नाव किंवा हे बदलतं, पण मूळ रूप नवदुर्गेचं जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तिची 3 मूळ रूपं, महारूपं आपली मानली जातात. तर महाकाली ही कशी आहे, तर जी मधुकैटभांचा नाश करणारी ती तमोगुणी आहे. महालक्ष्मी ही महिषासुराचा नाश करणारी ती रजोगुणी सांगितली आहे. महासरस्वती जी शुंभ निशुंभ राक्षसांचा नाश करणारी ती सत्वगुणी सांगितलेली आहे. आणि या प्रत्येकीची 3-3 रूपं सांगितलेली आहेत. म्हणून आपल्याला त्या नवदुर्गा ज्या दिसतात, ज्या मगाशी आपण सांगितलं की शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, त्या एकूण 9 दुर्गा, म्हणून त्या एकूण 9 दुर्गा होतात. आणि ह्याच्या शिवाय असंख्य रूपं देवीची आहेत. पण मला जे सर्वाधिक सांगायची इच्छा आहे तर देवीला रात्री रूपा असं म्हटलेलं आहे. तर रात्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की रात्र ते सूर्य अस्ताला जातो, रात्री आपण झोपतो. तर आपलं मुख्य काम रात्री काय आहे, तर रात्री आपण झोपतो. त्याच कारणासाठी देवीला रात्री रूपा असं म्हटलेलं आहे. कारण त्या रात्री रूपामध्ये प्रत्येक प्राणी मात्र हा विश्राम करतो, विश्रांती घेतो. दिवसभराचं जे जे काही झालेलं सगळी दगदग विसरून तो तिथे विश्राम करतो. म्हणून ह्या देवीला रात्री रूपा म्हटलेलं. बरं, ती नुसती रात्री रूपा आहे का, नुसत्या या रात्री रूपाची 15 रूपं एकूण ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत. त्यापैकी जी 4 मुख्य आहेत ती आपण बघूया. सप्तशतीमध्ये उल्लेख आहे की कालरात्री, महारात्री, मोहरात्रीश्च दारुणा. हे 4 मुख्य जी रात्री रूप आहे ती काय आहेत ती आपण बघू. की आपण सर्व जीव तिथे विश्राम करतो रात्रीच्या वेळेस, म्हणून ती रात्री रूप आहे. तर हा विश्राम म्हणजे कुठल्या लेवलचा आहे की आपण म्हणजे फक्त मानव नव्हे किंवा आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी नव्हे, तर अगदी घनघोर जंगलात जे मांसाहारी जीव आहेत, जे शाकाहारी प्राण्यांना मारून खातात आणि ते रात्री संचार करतात, ते सुद्धा जीव रात्री साधारण 2 ते 4 ह्या साधारणपणे कालावधीत ते मांसाहारी जीवसुद्धा विश्रांती घेतात. आणि हे जे शाकाहारी जीव त्याच्यामुळे निश्चिंत होऊन त्या कालावधीत विश्राम करतात की ह्या वेळात तरी आपली विश्रांतीची निवांताची वेळ आहे, निवांत विश्रांती घेण्याची वेळ आहे की ह्या वेळात आपल्याला कोणी हे हल्ला करणार नाही किंवा ह्या अशा प्रकारचा जो निवांतपणा त्यांना विश्राम करताना मिळतो तो ह्या रात्री रूपामुळे मिळतो. म्हणून तिला ती कालरात्री म्हटलेलं आहे. आपण पुढच्या रूपांकडे जाऊया, पण एक फोन येतो तर आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, प्रश्न विचारा आपला. हा, मी पुण्याला मंगल आपटे बोलतोय. मला असं विचारतं, आता स्त्रीसुक्त करतात तर स्त्रीसुक्ताला पाण्याचा अभिषेक होता का दुधाचा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते खरं शक्यतो पाण्याचाच करावा दुधापेक्षा. आणि कुंकुमार्जन करतात पण आता नवरात्रात करत नाही, तर कुंकुमार्जन करताना ते 15 वेळा म्हणा का 16 वेळा म्हणावं? बर बर.
त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया, पण आधी आपला जो प्रश्न आहे तो मला वाटतं आपण पूर्ण करू देवीच्या रूपांचा आणि मग त्यांच्याकडे ठीक येऊया. आहे. रूप मी सांगते की हिचं एक रात्री रूप जे सांगितले की सगळे जीव त्याच्यात विश्राम करतात. दुसरं म्हणजे ती एवढी सामर्थ्यशाली आहे की आपण जो ब्रह्मदेव म्हणून मानतो त्याचा सुद्धा लय शेवटी जाऊन त्या देवी रूपात होतो. म्हणून ती कालरात्री आहे आणि महारात्री आहे. ब्रह्मांडाचा पण प्रलय तिच्यात होतो. नंतर ती आपल्याला भ्रांती रूपेण संस्थिता म्हणून तिला म्हटलेलं आहे. आपल्याला ती मोहमायेत अडकवते म्हणून तिला मोहरात्री म्हटलेलं आहे. आणि आपण आता जे अनेक ठिकाणी जे भीषण असं जगात जे काही चाललेलं आहे ते आपण बघत असतो आणि आपण किती कल्पना करू शकतो की आता ह्याच्यापेक्षा ह्याच्या पुढचं जग तर कदाचित अजून भीषण होईल. ती किती किती भीषण होईल ह्याची जी काही आपण कल्पना करू शकतो त्याच्यापेक्षाही आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही एवढं भीषण तिचं स्वरूप आहे. तिला दारुणा असं म्हटलेलं आहे. तर अशी ती कालरात्री, महारात्री, मोहरात्रीष्ट दारुणा ही मुख्य 4 रात्री रूप देवीची आहेत. आणि मला जरा प्रश्न नीट कळला नाही, जरा सांगशील? नक्कीच नक्कीच. त्यांचा पहिला प्रश्न होता की साधारण स्त्री सुक्त करताना जो अभिषेक केला जातो पाणी की दुधाचा अभिषेक करावा असा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा होता कुंकुमार्जन करताना ते 15 वेळा म्हणावं का 16 वेळा म्हणावं या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. हां, आता ते श्री सूक्त आहे, एकतर ते स्त्री सूक्त नाही आहे. श्री सूक्त अशी त्याचं मूळ आणि ते ऋग्वेदाचं खिल सूक्त आहे जे देवीचं सूक्त आहे ते. आणि पाणी किंवा दूध हा तसा म्हणजे इच्छेनुसार करावा आणि शक्यतो पाण्याचाच केला तर जास्ती उत्तम असतं. कारण आपल्याला त्याचं सगळं विनियोग आणि व्यवस्थित आपल्याला करता येतं, त्यातलं काही फुकट जात नाही. त्यामुळे शक्यतोवर पाण्याचाच अभिषेक करावा. आणि ह्याच्यात दोन्ही आहेत की शक्यतो 15 ऋचांचा अभिषेक करावा आणि 16वी ऋचा ही फलश्रुती म्हणून सांगितलेली आहे. पण तुमच्याकडे जर वेगळ्या प्रकारचा काही कुलाचार असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करावा. नक्कीच. मला वाटतं आपल्या आपल्या पद्धतीचे कुलाचार आपल्याला काही काही गोष्टी सांगत असतात. या दृष्टिकोनातून विचारायचं की देवीचं जे रूप आहे त्या आजच्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणालात तसं की साधारण परिस्थिती भीषण आहे, तर आजच्या या स्त्रीला या देवीच्या रूपांमधून नेमकं काय शिकायला हवंय, काय वाटतं या दृष्टिकोनातून, काय आपण मार्गदर्शन करायला मला काय सांगाल? आता देवीची ही जी रूपं आपण मगाशी एकदा बघितली ते काल आणि आज असा जो प्रश्न होता, तर जोपर्यंत महिलांचं जे काही साम्राज्य आहे किंवा वावर आहे हा फक्त घरादारापर्यंतच मर्यादित होता, तर तोपर्यंत आपल्याला काय सांगता येतं की त्यांचं एक साधारण आपण रूप बघितलं की शैलपुत्री ही कशा पद्धतीची आहे की जी नुकतीच जन्माला आलेली अबोध अशी कन्या आहे. हे तिचं कालचं स्वरूप झालं. पण आज आजच्या महिलांनी काय करायला पाहिजे, तर स्वतःच्या आरोग्याची तिने काळजी घ्यायला पाहिजे असं आपण त्याच्यात म्हणू शकतो की देवीच्या एक एक रूपाशी एक एक आपण गुण महिलांनी जो काही अंगीकारायला पाहिजे आहे आजच्या काळात तर तो आपण लावून बघूया. दुसरी आहे ती ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे जी कुमारी सांगितलेली आहे की जी अजून यौवनावस्थेत आलेली नाही, अबोध बालिका आहे. परंतु त्या ब्रह्मचारिणी रूपात आजच्या महिलेनी काय करायला पाहिजे, तर तिने तिच्या बुद्धीचा विकास करून घेतला पाहिजे. म्हणजेच काय, तर तिने स्वतःचं शिक्षण आणि चांगलं करिअर ह्याच्यावरती तिने पहिल्यांदा आधी फोकस केलं पाहिजे. तिसरी जी सांगितलेली आहे चंद्रघंटा, तर ती म्हणजे विवाह योग्य अशी झालेली विवाहपूर्व युवती असं तिचं वर्णन केलेलं आहे. तर अर्थातच हे स्वतःच्या करिअरवरती आजच्या त्या युवतींनी फोकस केलं पाहिजे आणि आपलं चांगलं आयुष्य आणखीन चांगलं घडवता येईल ह्याच्यावरती तिने काम केलं पाहिजे. चौथी आहे ती कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे गर्भवती म्हणून सांगितलं आहे. तर म्हणजे गर्भवती ह्याचा अर्थ काय की तिचा विवाह झालेला आणि आता ती गर्भवती आहे. तर अर्थातच आजची युवतीने त्या गर्भाचं आणि आपल्या कुटुंबाचं चांगलं कुटुंबात सुख आणि आनंद निर्माण केला पाहिजे असं आणि करतातच. म्हणजे असं काही नाही आहे, फक्त आपण त्याचा आजच्या काळाप्रमाणे संदर्भ कसा लावू शकतो. संदर्भ अनेक प्रकारे लावता येतो, पण आपण त्यातला एकच काहीतरी आपण इथे घेऊ शकतो. नंतर 5वी सांगितलेली देवता ती स्कंदमाता. कारण जी गर्भवती आहे ती आता माता झाली ना, ती पहिल्यांदाच नवीन माता झालेली आहे. त्यामुळे तिचं बोलणं चालणं वगैरे हे सगळ्यावरती तिला आता विचारपूर्वक तिने ते करायला पाहिजे आहे की आता बाळ नवीन आहे त्याच्यावरती संस्कार करण्याची, त्याला वाढवण्याची आणि घडवण्याची अशी सगळी जबाबदारी तिच्यावरती आहे. त्याच्यानंतर कात्यायनी जी आहे ती याचा अर्थ तिचं मूल आता थोडं मोठं झालं, ती
आणि पूर्णपणे ती प्रपंचात रमलेली आहे. तर तेव्हा प्रपंच करताना जो संयम आणि साधना हे पूर्वीच्या काळीला होतं. तर आता जर त्याचप्रमाणे तिने आजही आपला प्रपंच, ती जर नोकरी करत असेल तर तो जो बॅलन्स सांभाळणं आहे तो सांभाळता होतो. धकाधकीचं जीवन आहे, माहिती आहे की सगळ्यांना आता माहिती आहे की किती जीवन आता धकाधकीचं झालेलं आहे. तर तो बॅलन्स सांभाळण्यासाठी जे शक्य असेल ते प्रयत्न करणं, वैवाहिक बॅलन्स आणि आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या जागेचा बॅलन्स हा सांभाळण्यासाठी प्रयत्न करणं. नंतर जी कालरात्री आहे ती दृढ संकल्प व रक्षण असं तिचं एक अवस्था तिची स्त्रीची सांगितली की ती अजून वाढलेली आहे. ती आता साधारणपणे मध्यम वयात आलेली आहे की तिची मुलं पण आता अगदी लहान नाही राहिलेली की अगदी दिवस रात्र ज्यांच्याकडे लक्ष द्यायला लागेल. तर अशा वेळेस तिने आपला घर आणि व्यवसाय सांभाळताना तिने स्वतःकडे सुद्धा थोडं लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. नंतर जी महागौरी आहे की ती म्हणजे ती अजून प्रौढा झालेली आहे की ती काय करते की संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते. ही म्हणजे किती आता प्रौढा झालेली की साधारण मध्यम वयीन झालेली ही स्त्री आहे. तर जेव्हा की कदाचित तिची स्वतःचीच मुलगी आता चंद्रघंटा या अवस्थेला आली असेल, विवाह योग्य झाली असतील, तर अशा वेळेस त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष पुरवणं, त्यांच्या गरजांकडे लक्ष पुरवणं, ती मुलं आपली कशी व्यवस्थित सेटल होतील हे बघणं, ऐश्वर्य आणि प्रसिद्धी कशा पद्धतीने मिळू शकेल हे बघणं. मला वाटतं आणि हेच खरं तर या दृष्टिकोनातून महत्त्व आहे या सगळ्या देवी रूपांचं. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे जगज्जननी नमस्तुते, नवरात्राच्या निमित्तानं, आणि मार्गदर्शन करतायत माधुरी भागवत मॅडम. आपल्याला आता एक फोन येतोय मॅडम, तो आपण घेऊया. आपल्याला दादा उबाळे जामखेडून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. माझा प्रश्न असा आहे की घटस्थापनेचा मुहूर्त किती वाजलेपासून ते किती वाजेपर्यंत आहे आणि पूजा करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगा. काय सांगाल याविषयी? त्यांचे दोन प्रश्न आहेत. घटस्थापनेचा मुहूर्त हा युजली सूर्योदयापासून असतो आणि साधारणपणे मध्यान्हीच्या आत ती घटस्थापना देवी बसली पाहिजे असा साधारण नियम धर्मशास्त्रांनी सांगितलेला आहे. पण हा जो मुहूर्त आहे हे मुहूर्त सगळे पंचांगात दिलेले असतात नेहमी. त्यामुळे आपण एकतर पंचांगात पाहावा किंवा आपल्या जवळचे जो कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांच्याकडनं तो मुहूर्त काढून घ्यावा, हे जास्ती योग्य राहील. कारण पंचांग ही बहुतेक त्या पंचक्रोशीपुरती मर्यादित, मी आता तर नाही आहेत पण पूर्वीच्या काळी असं होतं की पंचक्रोशीपुरतंच ते पंचांग असायचं. कारण सूर्य फिरत जातो त्याप्रमाणे सगळ्या वेळा तिथे बदलत जातात. कारण सूर्योदय ज्या ठिकाणी किंवा आपल्या अतिपूर्वेला जिथे सूर्योदय होतं तिथून आपल्या भारताचे अतिपश्चिमेला म्हणजे आसाम ह्याच्यामध्ये जर पहाटे 4ला सूर्योदय होत असेल आणि तिथे ती घटस्थापनेची वेळ असेल तर त्याच वेळेला गुजरातमध्ये होत नाही, कारण तिथे अजून रात्रच असते जामनगरला वगैरे. त्यामुळे गुजरातमध्ये जेव्हा सूर्योदय तेव्हा तिथली वेळ असते. म्हणून ते स्थानिक पंचांग जे असेल ते शक्यतो आपण बघावं आणि किंवा स्थानिक गुरुजींकडनं ती वेळ करून घ्यावी. आणि पूजा करताना काळजी घ्यायची म्हणजे एक तर शुचिर्भूतता हे फार महत्त्वाची आहे. आणि जे काही आता पूजेचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते कसं आहे की मगाशी मी सांगितलं की आज सध्याचं स्वरूप म्हणजे घटस्थापना पण आपण करतो आणि कलशस्थापना, कलशावरती देवीची स्थापना ही पण आपण करतो. तर ते जे साहित्य असेल ते सर्व शुचिर्भूत असावं आणि शक्यतो रेशमी वस्त्र असावं, किमान धूत वस्त्र असावं. जे काही साहित्य असेल ते आदल्या दिवशी शक्यतो सगळं जोडून ठेवावं. आणि म्हणजे अशा पद्धतीचं षोडशोपचार पूजा सांगितलेली आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की नवरात्रात सर्वत्र हा नियम आहे की एकदा तुमची देवी घटी बसली, देवी किंवा देव जो काय तुमचा कुलदैवत असेल, की मग ते उत्थापनापर्यंत ते हलवायचं नसतं. की जी काय तुम्ही रोज षोडशोपचार पूजा केली तरी असं फक्त फुलांनी प्रोक्षण करून ती करायची असते. सकाळी षोडशोपचार आणि संध्याकाळी पंचोपचार असं मुख्य पक्षामध्ये सांगितलेलं आहे. पण आपापला जो कुलाचार असेल तोच मुख्य आहे, तोच ग्राह्य धरायचा आणि त्या पद्धतीनेच करायचं. त्याच्या पलीकडे जायचं नाही, नवीन काही विनाकारण त्याच्यात वाढवायचं. म्हणजे ही जी पूजा सांगितली आहे ना ती आपली जेवढी शक्ती आहे त्यानुसार आणि कुल परंपरा जी चालत आली त्याच्यानुसार. मग त्याच्यात असंही सांगितले की आपल्या शक्तीनुसार म्हणजे काय की तुम्हाला जर नवीन स्वतःची उपासना जर चालू करायची असेल की जसं मगाशी मी त्या काकांना सांगितलं की बाबा मी अमुक एक श्लोक मी रोज देवीचा रोज म्हणीन, ही नवीन उपासना हो ती तुमची तुम्ही चालू करू शकता, त्याचा काही प्रत्यवाय नाही आहे.
परंतु शक्ती आहे का तुमची, तुम्ही एकदा जर संकल्प केलात तो, तर मी रोज बाबा मी महिनाभर तरी करीन, तर ती एक तर शक्ती आहे का ती बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा तितकाच मुद्दा सांगितलेला आहे की अमुक एक आपल्या घरात कुलाचार आहे आणि तुम्हाला जर त्याच्यापेक्षा खूप जास्ती करणं शक्य असेल तरी देखील ते करायचं नाही. जेवढं सांगितलेलं आहे आणि जेवढं शक्तीनुसार आहे तेवढंच करायचं, जास्ती वाढवायचं नाही. हा मुद्दा आहे. तर योग्य होणं हे महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. उमा महाजन आपल्याला तासगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हां, नमस्कार. हॅलो. हॅलो. माझा असा प्रश्न आहे की सध्याच्या युगात स्त्री पुरुष सर्वच क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत असताना या व्रत, वैकल्ये, उपवास, तपास फक्त स्त्रियांच्या माचीच का? मक्तेदारी का बाबा? समजा काही त्याच्यातून फायदा होत असेल तर पुरुषांना का नको? कुठलेही उपवास बघा, भावासाठी उपवास, नवऱ्यासाठी उपवास, फक्त पुरुषांना काय नसतं का? बायकोसाठी, बहिणीसाठी वगैरे फक्त स्त्रियांनाच का फायदा असेल तर पुरुषांना का नको? नक्कीच नक्कीच. मला वाटतं कुठेतरी एक सखी जागृत झाली आणि तिने हा प्रश्न विचारलाय आणि तो खरं तर स्वाभाविक प्रश्न आहे की बरेचदा आपल्याला असं दिसतं. काय सांगाल यावर, काय मत आहे आपलं? ही गोष्ट त्या म्हणतात तो त्यांचं म्हणणं खरोखर खरं आहे की आत्तापर्यंत जे काही गेली हजारो वर्ष आपण बघत आलो की सगळ्या जे काय व्रत आणि हे जे काय ते महिलांच्याच मागे लावून दिलेत, पुरुषांच्या मागे काही असं लावून दिले किंवा काय असं आपलं अनुभवाला आपल्याला येत नाही. तर मी हे एवढं तर निश्चितपणे सांगू शकते की नवरात्रीचं व्रत हे फक्त महिलांनीच करावं असं बिलकुल नाही आहे. किंवा जरी बाकीची ही जी व्रतं आपण ज्या व्रतांबद्दल त्या म्हणतात की जसं मंगळागौरीचं, शिवामूठ, श्रावणी सोमवारचं वगैरे, ठीक आहे, ही व्रतं महिलांच्या मागे लावून दिलेली आहेत. पण ते कोणत्या काळात लावून दिलेली आहेत? बरोबर. आणि हल्लीकडे तर पुरुषही हे उपास आणि व्रतवैकल्य करताना दिसतायत आणि ही कुठेतरी चांगली बाजू आहे. आणि नवरात्रात कसं की तो कुलधर्म तो घरातल्या सगळ्यांनी करावा, शक्तीनुसार करावा, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे की ज्यांना 9च्या 9 दिवस उपोषण करणं शक्य आहे, दोन्ही वेळेस निवळ पाणी पिऊन राहणं, त्या पुरुषांनी महिलांनी हे अवश्य करावं. हे कशासाठी केलं असेल कदाचित मधल्या काळात की पुरुषांना बहुतेकदा घराबाहेरची कामं असतात, श्रमाची कामं असतात आणि श्रमाची कामं करताना इतक्या सगळेच्या सगळे दिवस कदाचित 9च्या 9 दिवस बिना अन्नाचं किंवा राहणं हे कदाचित शरीराला शक्य होणार नाही. महिला तेव्हा त्या काळात जेव्हा घरातच असायच्या आणि विशेषतः पावसाळ्याच्या काळात जेव्हा घराबाहेरची कुठलीच कामं करू शकत नाही अशी परिस्थिती असायची, तर तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये, चांगल्या कर्मामध्ये त्यांनी गुंतून राहावं. ह्या हिशोबाने ही सगळी व्रत वैकल्य सांगितलेली आहेत. तर व्रत आणि वैकल्य हा एक जोड शब्द आपण वापरतो. व्रताबद्दल मी मगाशी माहिती दिली. वैकल्य म्हणजे काय? ते व्रत करून माणूस विकल झाला पाहिजे, त्याला ते वैकल्य त्याला म्हटलेलं आहे. विकल होतो म्हणजे काय की तो शक्तिहीन होतो. शक्तिहीन कारण जर तुम्ही सलग 8-9 दिवस जर नुसतं पाणी पिऊन राहिलात किंवा नुसतं एकभुक्त राहिलात, नुसतं नकतं किंवा असं, तर माणूस विकल होणार असेल, मग तो घराबाहेर जाऊन शक्तीची कामं नाही करू शकणार ना. खरं. तर म्हणून ह्या प्रकारचे मग ते स्त्रियांना काय घरात कामं नव्हती का? हो, भरपूर होती. पण त्याचं असं बंधन ते एका काळी होतं आणि ते मुख्यतः लहान मुलींना कशासाठी होतं की आजच्या HR मॅनेजमेंटच्या काळामध्ये ज्याला पीपल एंगेजमेंट असं म्हटलं जातं की आपल्या म्हणजे रिकामं म्हणून सैतानाचं घर, त्याला जर कुठलं तरी काम नाही लावून दिलं ना तर ते काहीतरी तिसरंच म्हणजे अनुत्पादक गोष्टीकडे ते जायला बघतं आणि वाईट मार्गाकडे जायला वेळ नाही लागत. त्यापेक्षा मुळात चांगल्या ठिकाणी चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं की ते इकडे तिकडे भरकटत नाही. म्हणून हे कदाचित महिलांना दिलं असेल, परंतु असं नवरात्राबाबतीत तर कुठलाही विधी निषेध नाही आहे. इव्हन ह्याच्याबद्दल तर उलट सप्तशतीमध्ये तर असं सांगितलेलं आहे की सुरथ राजानी त्याचं गेलेलं राज्य परत मिळावं ह्याच्यासाठी त्यांनी हे व्रत केलं होतं. आणि देवीनी त्याला आशीर्वाद दिला की तुला तुझं राज्य मी परत देईन. त्याच्याप्रमाणे त्याला सगळं त्याचं राज्य वगैरे सगळं काही परत मिळालं. आणि हे नवरात्रीचं व्रत त्यांनी चैत्र नवरात्रीत चालू केलं होतं. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा पार्वतीचा जन्मदिन म्हणून आपल्याकडे मानला जातो की हिमराज पर्वत आणि मेनावती यांना जी कन्या झाली ती चैत्र शुद्ध प्रतिपदेला पार्वती झाली. तेच देवीचं रूप आहे. आणि तिचं नवरात्र सुरथ राजांनी कित्येक हजार वर्षांपूर्वी चैत्र नवरात्रात चालू केलं. तुम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र नवमी, आणि त्यांनी त्याचा धडाडींनी प्रचार आणि प्रसारही केला होता. आणि त्याच्यानंतर कित्येक शतकांनी श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध विजयादशमीला केला तेव्हापासून अश्विनातलं पण नवरात्र आपल्याकडे चालू झालं.
आणि ते चैत्र नवरात्र थोडंसं मागे पडलं, नाही तर मुळात चैत्र नवरात्र हे पण देवीचंच आहे आणि अश्विनातलं नवरात्र हे पण देवीचंच असं ग्रंथांतरी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं इतिहासाचे दाखले बरेच देतो, तो कुठेतरी ढुंढाळावा लागतो इतकंच. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतात विरारहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. 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 मॅडम, माझा प्रश्न असा आहे की नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळे रंग वापरले जातात, ते कपडे वापरले जातात, तर त्याचं महत्व जरा सांगा. नक्कीच नक्कीच. नवरात्र म्हटल्यानंतर वेगवेगळे रंग हे तर अगदी आत्ताच्या काळात हे सखींसाठी फार महत्त्वाचं झालंय. तर रंगांचं महत्त्व या दृष्टिकोनातून काय सांगा? रंगांचं महत्त्व म्हणजे भारतीयांना ते आहेच. रंगपंचमीसारखे सण भारतीयांच्या ह्याच्यामध्ये आहेत. पण नवरात्रीचे जे 9 दिवस सांगितलेले आहेत रंग, किंवा सगळीकडे आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावरती की अमुक दिवशी अमुक रंग वापरा, तर आपण आपल्यापाशी हा विचार करायचा आहे की त्याचं अधिष्ठान काय आहे, ते त्यांनी का सांगितलेलं आहे. बरं, तुम्हाला 9 दिवस 9 रंग वापरायचे, तर धर्मग्रंथांनी असं काही सांगितलेलं नाही की अमुक दिवशी हा रंग वापरा, किंवा अमुक वारी हा रंग वापरा, किंवा अमुक तिथीला तुम्ही हा रंग वापरा. हा कुठल्याही धर्मग्रंथात कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. हां, पण ही गोष्ट खरी आहे की जर सर्वांनी मिळून ठरवून जर एका दिवशी एकच रंग वापरला तर तो समुदाय किती सुंदर दिसतो. आज तर बघा, आज आम्ही इकडे आलो, सगळीकडे नुसतं पिवळ्या रंगाची फुलं फुललेली आहेत शेवंतीची, असा सारखा भास होतो. तो दिसायला अतिशय सुंदर दिसतो, पण त्याचा म्हटलं तर धर्माशी संबंध नाही. पण आपण त्याला कोणाला वापरायचा असेल तर आपण त्याला त्याचं अधिष्ठान आपण त्याला देऊ शकतो. की जसे ह्या ज्या नवदुर्गा मी सांगितले, ह्या प्रत्येक दुर्गेचा संबंध आपल्या आध्यात्मिक योगशास्त्रामध्ये आपल्या शरीरात जी सप्तचक्र सांगितलेली आहेत त्यांच्याशी लावलेला आहे. आणि या प्रत्येक चक्राला काही एक विशिष्ट रंग काही कारणासाठी आहे. आणि सुदैवानी तो जो क्रम आहे, तो आपला जो इंद्रधनुष्यात जो रंगांचा क्रम सांगितलेला आहे, ताना पिही नी पाजा, तोच क्रम त्या रंगांचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर ते रंग वापरायचेच असतील तर हे अधिष्ठान तुम्ही त्याला द्या की बाबा पहिली तिथी असेल तर पहिला रंग कुठला आहे, तर तांबडा रंग आहे इंद्रधनुष्याचा. ते तर आपले चक्रविक्र तर जाऊ देत, इंद्रधनुष्याचे रंग तर आपल्याला माहिती आहेत. तर मग पहिल्या दिवशी आपण तांबडा रंग वापरावा, दुसऱ्या दिवशी निळा, तांबडा, नारिंगी रंग आहे. तर ह्या क्रमाने तुम्ही तो वापरू शकता. आणि तो जो शेवटचा पारवा आहे त्याच्याऐवजी फक्त तिकडे त्यांनी घननीळ हा जो रंग सांगितलेला आहे तो रंग फक्त तिथे आहे वेगळा. आणि हे 7 दिवस संपल्यानंतर जे आहे तर मग तुम्ही गुलाबी वापरू शकता, अजून दुसरा किंवा आहे ते रंग रिपीट करू शकता, त्या रंगाच्या दुसऱ्या शेड्स वापरू शकता. काळ्या व्यतिरिक्त कोणताही रंग वापरावा तुमची इच्छा असेल तर. पण त्याचं काहीही बंधन कुठेही सांगितलेलं नाही की ह्या दिवशी हाच रंग वापरा म्हणून. किंवा तुम्ही वारांच्या नावांचे जे रंग आहेत की आज आता सुदैवानी गुरुवार आहे, दत्तगुरूंचा पण वार आहे, त्यांचा रंग पिवळा म्हणून आज अनेक जणांनी कदाचित तर अशा पद्धतीने तुम्ही वारांचे जे दैवत आहेत त्यांचे जे रंग आपल्याकडे मान्य आहेत ते रंग तुम्ही अवश्य वापरा. कुठून तरी तुम्ही म्हणालात तसं की समुदाय दिसतो छान आणि त्यातून मिळणारा आनंद हा उत्सवाच्या निमित्तानं फार महत्त्वाचा आहे. तो आनंद द्विगुणित होत असतो, हेच खरं महत्त्व आहे मला वाटतं. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. माधुरी याडकीकर भागवत आज आपल्याला मार्गदर्शन करतात नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं. आजचा हा आपला विषय आहे. माधुरी मॅडम, पुन्हा एकदा आता आपल्याकडे येते आणि पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो की आजच्या घडीला पर्यावरण स्नेही उत्सव खरं तर साजरा करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण भविष्याचा विचार करता आपल्याला याच पर्यावरणात राहायचं आहे आणि मग पर्यावरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून हे नवरात्र उत्सव साजरा करताना किंवा पुढेही आपण साधारण काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण दैवी शक्ती ही तर महत्त्वाची आहेच. काय सांगाल या निमित्ताने? आपल्याला हा मुळात जो उत्सव आहे हा कृषी संस्कृती, ऋषी संस्कृती आणि ह्याचा मी मगाशी उल्लेख केला, मुळात तो पर्यावरणाचाच उत्सव आहे. आज आपल्याला तुम्ही पर्यावरण स्नेही उत्सव साजरा करा ही सांगायची वेळ हे ते आपलं अपयश आहे. कारण आपण उत्सव किंवा हे मुळात नवरात्रीचं हे व्रत आहे, विजयादशमीचा हा उत्सव आहे, तो मुळातच पर्यावरण स्नेही व्हायला पाहिजे. तर पर्यावरण स्नेही होण्यासाठी की जे जितकं पर्यावरण स्नेही मटेरियल आपण वापरू शकतो किंवा हे
हे अशा पद्धतीने करणं, जेव्हा वापरलेल्या गोष्टीची योग्य पद्धतीने रिसायकल आणि रियूज करणं, की जेणेकरून पर्यावरणावरती ताण पडणार नाही, ह्या पद्धती आपल्यालाच शोधून काढायच्या आहेत, की एक तर मुळात त्या वस्तू वापरायच्या नाहीत आणि वापरल्या तर त्याची योग्य ती विल्हेवाट लावायची. आता मूर्तींचं आपण बघा ना, की ज्या गणपतीच्या मूर्ती वगैरे आपण एवढ्या मोठमोठ्या मूर्ती केल्या आणि त्याचं म्हणजे तुमचा मग भाव कुठे गेला, की त्या विसर्जनात त्या मूर्तींचं काय होतं, किती आज मी सांगायची गरजच नाही, की मोठमोठ्या मूर्ती आपण पीओपीच्या आणि ह्याच्या करतो आणि विसर्जनाच्या नंतर त्यांचं काय होतं. मग तेव्हा मग तुम्ही गणपती बसवताना आपण पूर्ण श्रद्धेने बसवतो आणि मग एकदा तो विसर्जन झाला की संपलं का, तर तसं नाही. तर पर्यावरणाचा इव्हन गणपतीचा जो पार्थिव गणेश पूजनाचा जो आहे त्याच्यात पण भाग हाच आहे, की आपण जे पार्थिव गणपती आपल्या शेतातली माती घेऊन करतो ते निसर्गाकडून घेतलेलं आपण निसर्गाला परत देणे हा त्याच्यात भाव आहे. नवरात्रीच्या मूर्तीच्या बाबत सुद्धा देवीची जी मूर्ती आहे त्याही बाबत कुठेतरी हा विचार करायला अशासाठी पाहिजे, कारण मुळात घटस्थापना हाच त्या व्रताचा भाग आहे. देवीची मूर्ती करा असं कुठेही सांगितलेलं नाही. जर ती मूर्ती करायचीच असेल, की जसं घटस्थापना आणि आता आजकाल मूर्ती पण बसवतात, जसं मी रेणुकेचं रूप सांगितलं तसं, तर ती मूर्ती कशी असू शकते ना, पार्थिव पण असू शकते, ती धातूची पण असू शकते. बहुतेक घरांमध्ये तर ती धातूचीच मूर्ती असते किंवा पाषाणाची पण असू शकते. अनेक ठिकाणी चित्रप्रतिमा म्हणजे कागदावरती देवीचं चित्र काढून ती करतात. ते सुद्धा नसेल तर चक्क भिंतीवरती गंधानी 2 त्रिशूळमध्ये देवीचं चित्र असं काढून असे अनेक प्रकार आहेत अवेलेबल. पण आपल्याला पर्यावरण स्नेही करण्यासाठी एक तर कुलाचार सोडायचा नाही ही पहिली गोष्ट, आणि त्या बंधनात राहून आपल्याला हे पर्यावरण स्नेही कसं करता येईल, की प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा येईल, जे नैसर्गिक पदार्थ जास्तीत जास्त कसे वापरता येतील आणि त्यांचं पुन्हा पुनर्वापर नियोजन हे जास्तीत जास्त प्रकारांनी कसा करता येईल. खरे. आणि तुम्ही म्हणालात तसं की हे सृजनशील सखीच करू शकते, हे तिलाच शोधावं लागेल आणि हे सखी नक्कीच करू शकेल. आपल्याला पुढचा प्रश्न मॅडम मला हा विचारायचा आहे, की आजच्या युवक युवतींना आपण या निमित्ताने की नवरात्र उत्सव साजरा करत असताना या सगळ्या माध्यमातून काय नेमकं शिकलं पाहिजे, काय सांगाल या दृष्टिकोनातून? असं की दुर्गा पूजा ही शक्तिपूजा आहे. पहिल्यांदाच मी जो श्लोक म्हटला की या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, तर ती शक्तिरूपा म्हणजे काय आहे, तर आपण ते शक्तीबद्दल थोडंसं बघूया. की शक्ती ही कशासाठी पाहिजे, तर ती संकटांवरती मात करण्याची शक्ती आहे. आणि त्या दृष्टीने बघितलं तर विजयादशमी हा आपण आपल्या देशाचा सैनिकी सण आहे अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो. मग हा सैनिकी सण किंवा सैनिकी सण किंवा ही सैनिकी शक्ती, तर याचं मुख्य लक्षण काय सांगितलेलं आहे, तर कधीही पराभूत न होणे हे त्या शक्तीचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. आणि त्याचं शक्तीचं अंतिम फळ काय असलं पाहिजे, तर विजयप्राप्ती असलं पाहिजे. देवीचं तेच पाहतो ना आपण, देवीचं जे काय आपण 9 दिवस पाहिलं की तिने 9 दिवस अहोरात्र या सगळ्याशी युद्ध केलं, ह्या सगळ्यांना मारलं आणि विजयादशमीच्या दिवशी काय झालं, तर तिने निर्णायक विजय सगळ्यांवरती मिळवलेला आहे. म्हणून ती शक्ती स्वरूप आहे. म्हणून आपली जीवनाची सर्वोच्च साधना ही शक्तीची साधना असली पाहिजे. स्वतःला अत्यंत सामर्थ्यक्षम बनवलं पाहिजे. तर ह्याच्यात कसं सांगितलेलं आहे की हे कशासाठी करायचं, की आता हे मगाशी मी ते सुरथ राजा आणि ह्याचं उदाहरण दिलं, तर सप्तशतीमध्ये देवींनी काय सांगितलेलं आहे की युद्धातील माझे पराक्रम ऐकून आणि देवांनी ऋषी मुनींनी केलेली स्तुती तुम्ही जर ऐकलीत, म्हणजे सप्तशतीचं पठण थोडक्यात जर तुम्ही केलं तर काय होईल, तर तुम्हाला शुभबुद्धी प्राप्त होईल. हे देवीनी वचन तिकडे दिलेलं आहे. आणि त्या शुभबुद्धीनी काय होईल, की त्या बुद्धीप्रमाणे जर तुम्ही वागलात तर जसा त्या विष्णूला विजय मिळाला, सुरथ राजाला विजय मिळाला, तसा तुम्हाला सुद्धा निर्णायक विजय प्राप्त होईल. आणि हा कसला विजय आहे, तर आसुरी शक्तींवरती दैवी शक्तीने मिळवलेला हा विजय आहे. म्हणून शक्तीपूजा ही महत्त्वाची आहे. आणि त्याचा बलसंचार, बलोपासना जी आज जवळपास लुप्त झालेली, जी रामदास स्वामींनी 300 वर्षांपूर्वी पूर्ण महाराष्ट्रात चालू केली होती, त्या बलोपासनेची आज पुन्हा सर्व ठिकाणी फक्त मुलांना म्हणजे पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना पण तितकीच गरज आहे. आणि ती जी शुभ बुद्धी सांगितलेली आहे देवीने, ती प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती ती अतिशय आवश्यक आहे. की आपल्याला नुसतं हे जसं आपल्या धर्माने सांगितलेलं की आपण कोणाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, सत्यम वद धर्मम चर वगैरे सगळं बरोबर आहे, पण आपण कोणाकडनं स्वतःला फसवून पण तर घ्यायचं नाहीये ना. ती जी बुद्धी देते ती ही उपासनेनी येते.
त्यासाठी ही शक्तीची उपासना महत्त्वाची आहे आणि म्हणून ती करायची आहे. नक्कीच, मला वाटतं मी नक्कीच. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो दिलं असेल. नक्कीच मोजके आणि फार महत्त्वाच्या शब्दात आपण हे उत्तर दिलेलं आहे, कारण आजच्या काळात ह्याच बुद्धीची खरं तर नितांत आवश्यकता आहे. आता या दृष्टीने अजून खरं तर नवरात्राचं 9 दिवसांचं वर्णन एका तासात घेणं शक्य नाही आहे, पण तरी फार महत्त्वाचा प्रश्न मनात आहे की भोंडला आणि गरबा यांचं या नवरात्राच्या दिवसामधलं साधारण काय महत्त्व आहे, काय सांगाल याविषयी? हो, जो नवरात्राचा उत्सव जो आत्तापर्यंत आपण पाहिला हा घरगुती नवरात्राचा पाहिला की आपल्या घरात जी घटस्थापना होते, आपल्या घरात जी कुलदेवतेची मूर्ती आपण बसवतो आणि त्याचा नवरात्र आपण साजरा करतो, ते संपूर्णपणे घरगुती आणि त्यातच सोवळं ओवळं त्याची विशिष्ट पद्धती नीती नियम वगैरे, जसं मगाशी त्या काकांनी प्रश्न विचारला होता की ते काय काय त्याच्यात काळजी घ्यायला पाहिजे वगैरे, तर ती सगळी काळजी घेऊन हा आपण घरगुती नवरात्रोत्सव करतो. आणि बरोबर घराबाहेर असणारा असा हा भोंडला आहे आणि भोंडला हा लोकोत्सव आहे. बरोबर की त्याच्यात कुठलेही असं कर्मकांड नाही आहे की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे, असं की सगळ्यांनी एकत्र यायचं, जमायचं, भोंडल्याची गाणी म्हणायची, किरापत खायची आणि घरी जायचं, असं त्याचं साधारण स्वरूप आहे. आणि हा भोंडला आपल्याकडे महाराष्ट्रात हा शक्यतो संध्याकाळी खेळला जातो. अनेक ठिकाणी तो भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत असा पूर्ण महिनाभर पण खेळला जातो. त्याचं कितीतरी स्वरूप की हादगा म्हणतात, भुलाबाई म्हणतात, हे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा, पण हा शक्यतो संध्याकाळी खेळला जातो. मग मध्येच ते तर आता सगळ्यांना माहिती की मध्ये छोटा हत्ती ठेवतात, काही फार मोठे राजरजवाडे होते त्यांनी खरा हत्ती पण मध्ये ठेवला होता, त्याच्या भोवती पण भोंडला केलेला आहे. आणि ह्याच्याबरोबर उलट असं नाही म्हणता येणार, पण गुजरातीमध्ये जो गरबा खेळला जातो तो मात्र रात्री खेळला जातो. रात्रीच्या वेळी सगळं आपलं आवरून जेवण खाण वगैरे आवरून आपण तिथे आलो की निवांतपणे रात्रीच्या वेळी गरबा खेळला जातो. गरबा हा नृत्याचा प्रकार आहे. भोंडल्यामध्ये जास्ती करून गाणी म्हटली जातात, गरब्यामध्ये हे नृत्य असतं. आजकाल असतो तो डिस्को दांडिया, म्हणजे गरबा नव्हे. गरबा हा पूर्णपणे वेगळा आणि तो आध्यात्मिक प्रकार आहे. त्यामुळे हा दांडिया जरी खेळला जात असला गरबामध्ये, तरी त्याचं आध्यात्मिक महत्त्व हे वेगळं आहे. आणि अशाच पद्धतीने मी कर्नाटकात यक्षगान आहे, अजून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ह्या भोंडल्याच्या चालीरीती आणि अशा प्रकारचे जे उत्सव असतात की ज्यातून आनंदाची निर्मिती होते, त्यांना ऋग्वेदामध्ये समन अशी संज्ञा दिलेली आहे. आणि त्यांचा मुख्य उद्देश आनंदाची निर्मिती करणे हाच आहे. तर हा लोकोत्सव आहे भोंडला काय, गरबा काय किंवा या सर्व गोष्टी, म्हणून त्याला लोकोत्सव म्हटलं गेलंय. खूप छान, म्हणजे या निमित्ताने खूप चांगली माहिती आपण आम्हाला दिलीत आणि अगदी थोडक्यात पण फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या कार्यक्रमातून समजल्या. तेव्हा आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळे माध्यम आपण वापरू शकता. फेसबुकवरती प्रतिक्रिया देताना www.facebook.com/DD सह्याद्रीवर प्रतिक्रिया देता येतील. सखी सह्याद्री@gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/DD सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @DD सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ देत. आणि मॅडम, तुम्ही खूप छान आजच्या या विषयाला धडून खूप चांगलं मार्गदर्शन केलं, तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आणि प्रेक्षक जाता जाता इतकंच सांगते, नवीन कल्पना, नवीन शक्ती, नवी प्रेरणा, नवी आराधना, नवरात्रीच्या या पावन पर्वावर सर्व पूर्ण हो आपल्या मनोकामना. भेटूया पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आता मात्र निरोप घेते. नमस्कार.